हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला। तर पूर्ण रेसिपी व्यवस्थित पहा आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल आहे, एकदम टेस्ट पण खूप छान आहे। ठीक आहे, तर इथं मी पनीरचे क्यूब्स कट करून घेतलेले आहेत। तर क्यूब्स आपल्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकतो, ऑप्शनल आहे। थोडे लॉंग घेतले तरी चालेल, अजून छोटे घेतले तरी चालेल। आपल्याला याला करायचं आहे मॅरिनेशन। ओके, तर मॅरिनेशन म्हणजेच काय करायचं, आपल्याला तिखट, मीठ, हळद, दही हे सगळं याच्यामध्ये आपण लावून घेणार आहे। थोडंसं पनीर मसाला घेणार आहे मॅरिनेशन करण्यासाठी आणि एक 10 ते 15 मिनटं इन्स्टंट करणार आहे। 10 ते 15 मिनटं आपल्याला ह्याला मॅरिनेट करून ठेवायचं। जर तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल तर एक्स्ट्रा वेळ ठेवू शकता। ठीक आहे, अर्धा तास ठेवलं तरी चालेल। थोडंसं मीठ टेस्टप्रमाणे, कारण आपण जे मसाले रेडी करणार आहे ग्रेव्हीसाठी त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ ॲड करणार आहे। आणि जरी रेसिपीमध्ये मीठ कमी पडलं तरी आपण नंतर घेऊ शकतो, ऑप्शनल आहे। त्याच्यामुळे घेताना थोडंसं कमीच मिठाचा वापर करायचा। आणि इथं घेतलेलं आहे मी 1/4 कप दही घेतलेलं आहे। त्यातलं थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी असेल असं दही घ्यायचं। आणि अद्रक लसूण पेस्ट, ठीक आहे। तर 2 टेबलस्पून मिरची पावडर घेतलेली आहे। 1 टेबलस्पून इतका गरम मसाला, म्हणजेच पनीरचा जो मसाला येतो ना, एव्हरेस्टचा मी घेतलेला आहे। तुमच्याकडे जो असेल तो घेऊ शकता, किंवा आपला होममेड मसाला असतील ना, गरम मसाला बारीक करून ठेवलेला तो असेल तरी पण चालेल, पण त्याचं मेजरमेंट आपल्या ह्याप्रमाणे पाहिजे। ओके, आणि ह्याला मॅरिनेट करून घेतलेला आहे मी। आणि आपण याचा ग्रेव्हीसाठी करणार आहे तयारी। तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत मीडियम साईजचे टोमॅटो आणि कांदे जरा छोटे, टोमॅटो जरा मोठे आहेत। पण टोमॅटोमधले बी सर्व काढायचं आहे, कट करून घ्यायचे आहेत आपल्याला स्लायसेस। ठीक आहे, असे स्लाइस कट करून घ्यायचे आहेत। आपण आपल्याला ग्रेव्हीसाठी हे प्रिपरेशन करत आहे। तर कांदे आपल्या म्हणजे हे शिजवूनच घ्यायचे आपल्याला, त्याच्यामुळे आवडीप्रमाणे कट करू शकता, इथे पण ऑप्शनल आहे। बट सगळे मोस्टली असेच कट करतात, काही हरकत नाही। अजून थोडे मोठे कट केले तरी चालेल। ओके, तर ह्याच्यानंतर आपण थोडंसं कांदा भाजला की टोमॅटो पण ह्याच्यातच ॲड करणार आहे। आणि रेसिपी पूर्ण पहा आणि एकदम लक्ष देऊन पहा, आणि खूप छान टेस्टी बनते। कारण आमचा अचानक मूड झाला पनीर टिक्का मसाला खाण्याचा, म्हणून आम्ही ही घरीच खाण्यासाठी बनवलेली आहे। आणि 3 माणसं आरामात याच्यामध्ये पोट भरून खाऊ शकतात, चौथा पण भागेल एवढी क्वांटिटी बनते। 200 ग्रॅम पनीर, ओके, 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। आणि हे आहेत टोमॅटो, त्यातलं बी सर्व काढून घ्यायचं आहे। टोमॅटो कट करताना पूर्ण बी काढून घ्यायचं। कोणतीही भाजी बनवताना बी त्याच्यामध्ये अजिबात ठेवायचं नाही टोमॅटोमध्ये, कारण त्याचे साईड इफेक्ट असतात। ओके, हां, आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि हे घेतलेले आहेत मी काजू। ठीक आहे, काजू किती घेतलेले आहेत, एक 6 काजू बस होतील। जर तुम्हाला 2 टाकायचे असेल अजून तर 2 ॲड करू शकता, बट 6 काजू इनफ आहेत। खूप कमी क्वांटिटीमध्ये आपण बनवणार आहे। जर क्वांटिटी वाढवायची असेल तर थोडं 1-2 काजू वाढवले तरी चालेल। ठीक आहे, आणि याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आपल्याला। एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे। जर काजू तुमचे एकदमच पहिले ठेवलेले असतील स्टोअर केलेले, थोडेसे धुवून घ्यायचे कोमट पाण्यामध्ये, म्हणजे त्याचा जो वास असतो जुना झालेला, मग तो वास त्याच्यातून निघून जातो। त्याच्यासाठी थोडंसं एक पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये 10 मिनटं ठेवायचं। एकदम त्याचा काळपटपणा जो आलेला असतो ना, तो निघून जातो। आपल्याला हे मिश्रण सर्व 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं त्याच्यावरती। आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पण ॲड करायचं आहे अद्रक लसूण पेस्ट। ओके, अद्रक लसूण पेस्ट 1 टेबलस्पून घेतलेली आहे। ओके, तुम्हाला जास्त आवडत असेल लसूण तर जास्त घेऊ शकता, बट 1 टेबलस्पून ठीक आहे, जास्त ॲड करायची गरज नाही आहे। ओके, आणि हे सर्व आपल्याला, आणि आपण आता काय करणार आहे, जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ना, ते आपण इथं हे करून घेणार आहे, फ्राय करून घेणार आहे कमी तेलामध्ये। फक्त आपल्याला त्याला कलर आला पाहिजे। आणि ते ह्याचं जे कोटिंग आहे ना लागलेलं, सर्व आपण हे मिश्रण केले त्याचं कोटिंग सर्व लागलेलं आहे, ते सर्व त्याला लागाय पाहिजे। ह्याच्यासाठी फक्त आपण हे सर्व कमी तेलामध्येच हे करायचं आहे। आणि
जे आपण दही लावलेलं आहे ना ते पण त्याच्यामध्ये त्याचं जे तुपाचं प्रमाण असतं ते पण ते सोडतं. त्याच्यामुळे थोडंसं अजून कमी तेल वापरलं तरी चालेल. पूर्ण ते सगळं आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि जास्त हलवायचं नाही. एक 10 ते 15 मिनटामध्ये हे आपल्याला एकदम फ्राय केलेले भेटतात. म्हणजे एकदम कडक फ्राय नाही करायचे, फक्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे, जास्त नाही. ऑप्शनल आहे. जास्त हलवलं तर जे पनीरचे जे पीस आहेत ना ते तुटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे त्याला जास्त हलवायचं नाही. जर तुमच्याकडे टॉंग वगैरे असेल तर त्याने आपण उलटी पलटी करू शकतो. त्याच्यासाठी थोडेसे पनीरचे पीसेस ना मोठे ठेवावे लागतात आणि नंतर ते कट केलं तरी चालेल. तर अशा प्रकारे सर्व मसाले त्याला लागलेले आहेत आणि याच्यामध्ये काही, आणि हे आपण ॲज अ स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतो असंच. ओके, असंच पण छान लागतं. ठीक आहे, कारण हे पूर्ण पकलेलं आहे त्याच्यामुळे त्याला जास्त हे करायची गरज नाही. ॲज अ स्टार्टर म्हणून पण हॉटेलमध्ये लोक ऑर्डर करतात, बस त्याच्यामध्ये फक्त ते स्टिक ॲड केलेले असते एवढंच. आणि हे आपण हे मसाले थंड करून घेतलेला आहे. काजूची साईज डबल होते एवढ्या प्रमाणानं आपण ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आणि इथं थंड करायसाठी थोडंसं आपण थंड पाणी ॲड करू शकतो, कारण गरम गरम जर आपण मिक्सरमध्ये मसाले ॲड केलेत, म्हणजे टोमॅटो हे कांदा ग्रेव्ही ॲड केली, तर त्याचं झाकण अचानक वरती येण्याची शक्यता असते. तर अशा ज्या ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते, तर तिथं आपण अशी काळजी घेऊ शकतो की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी किंवा बर्फ ॲड करायचं, ज्याच्यामुळे त्याची जी हीट आहे ती कमी होते आणि मग पटकन आपलं काम करायला आपण मोकळं होतं. तर एवढं आपण हे फ्राय करून घेतलेलं आहे पनीर. खाऊ शकतो का नाही सांगा, असंच खूप छान लागतं. ठीक आहे, पण आपल्याला याची करायची आहे पनीर टिक्का मसाला. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठीक आहे, आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल आहे त्याच्यामुळे पूर्ण रेसिपी पहा. ओके, आपण हे मसाले घालणार आहे तेल. तर तेलाचं प्रमाण पण आपल्या आवडीप्रमाणे ठेवू शकतो. कमी तेल घातलं तरी चालेल, कारण आपण पनीर बनवत आहे, त्याच्यामध्ये दही आहे, आपण अगोदर पनीर फ्राय केलेलं आहे, त्याच्यामुळे इथं तेलाचा वापर कमी केला तरी चालेल. तरी पण मी 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, जास्त नाही. एकदम कमी तेलामध्ये पण छान भाज्या होतात. आणि बेडगी मिरचीचा तडका देणार आहे, तर अगोदरच देणार आहे. ओके, आणि ती बेडगी मिरची पूर्ण त्या ग्रेव्हीमध्ये मग त्याचा फ्लेवर येऊन जातो, त्याच्यामुळे एकदम छान टेस्टी लागते. ठीक आहे, आणि ही जो पॅन आहे तो थोडासा उथळ असतो, त्याच्यामुळे तेल एका जागेवर कुठंतरी येऊन बसतं, सगळीकडे पसरत नाही, म्हणजे सगळीकडे पसरतं. आणि गॅस कमी करायचा. आणि हे आपली पेस्ट आहे अद्रक, लसूण, काजू, टोमॅटो आणि कांदा एवढ्याची. ठीक आहे, आणि हे सर्व आपल्याला तेलामध्ये परत एकदा भाजून घ्यायचं आहे, त्याला पाणी सुटेपर्यंत, म्हणजे त्याचं जे पाणी आहे ना ते पूर्ण आटेपर्यंत, किंवा डायरेक्ट जरी ॲड केलं तर. आणि हे सर्व आपण शिजवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याचा ना एकदम मखमलसारखा, म्हणजे मखमल कसं असतं एकदम मऊ लुसलुशीत, तसं एकदम ह्याचा टेक्स्चर आलेला असतो त्याला, आणि खूपच छान लागतं मलमलसारखा. ओके, आणि मिरची पावडर ॲड करायची आहे 2 टेबलस्पून. म्हणजे आपल्या रेसिपीमध्ये 4 टेबलस्पून एवढी मिरची पावडरचा वापर केलेला आहे. आणि गरम मसाला, म्हणजेच पनीरसाठी जो मसाला वापरतो एक एव्हरेस्ट, तो. ठीक आहे, तर मी तर काय ॲडव्हर्टायझिंग करत नाही आहे. ठीक आहे, मला जे मसाले आवडतात ते मी वापरते. आणि एव्हरेस्ट असा मसाला आहे तो सगळीकडे अवेलेबल असतो, त्याच्यामुळे तो मसाला ॲड केला तरी चालेल. हां, ठीक आहे. हां, एक 10 रुपयाचं पॅकेट आणलं होतं, त्यातून थोडासा शिल्लक राहिलेला आहे. आपल्या आवडीप्रमाणे मसाले पण ॲड करू शकता. आणि कुठेही आपल्याला रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही, कारण जेवढ्यामध्ये आपण भाजी ऑर्डर करतो त्याच्यामध्ये पूर्ण आपलं घरीच जेवण रेडी होतं, बस एवढंच. आणि ताजं ताजं आपल्याला खायला भेटतं. ओके, तर रेसिपी पूर्ण पहा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. हे आपल्याला सगळे मसाले असे भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये ॲड करायचे, एक उकळी येऊन द्यायची याला.
ठीक आहे. असं बबल्स निघायला लागले की त्याच्यामध्ये थोडंसं टेस्टप्रमाणे मीठ टाकायचं, सर्व मिक्स करायचं. आणि आपल्या पेजवरती ना केकचे खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. जर कोणाला घरी बसून छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा क्लाउड किचन चालू करायचं असेल तर करू शकता. खूप टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि हे मॅरिनेट केलेलं आणि फ्राय केलेलं जे पनीर आहे ते इथं ॲड केलेलं आहे. तर रेसिपी पण बघा. आणि जर क्लाउड किचन चालू करायचं असेल तर करू शकता. खूप छान, म्हणजे घरी बसून आपण जे गृहिणी वगैरे आहेत वगैरे, म्हणजे जे कॉलेज वगैरे करतात त्यांच्यासाठी जर साईड बिझनेस आहे, म्हणजे साईड बिझनेस आहे आणि साईड वर्क आहे, तर अभ्यास करत करत जर केकच्या ऑर्डर घेतल्या, आपल्या शिक्षणाचा खर्च आपणच काढलात तर आईवडिलांना पण सपोर्ट भेटतो आणि आपला पण खर्च निघून जातो त्याच्यातून. कारण केकच्या ऑर्डर आपण इझिली घेऊ शकतो. खूपच सोप्या पद्धतीने आहे. त्याच्यासाठी कुठेही आपल्याला एक्स्ट्रा क्लास करायची गरज नाही. एवढ्या डीपमध्ये सर्व मी अपलोड केलेले आहेत केकचे व्हिडिओज. आणि नवनवीन डिझाईन तर काय आपल्याला गुगलवरती भेटून जातात. मोस्टली जे कस्टमर असतात तेच आपल्याला समोरून पाठवतात, त्याच्यामुळे आपल्याला डिझाईन शोधायला कुठं जायची गरज पण पडत नाही. तर इथं आपली रेसिपी रेडी झालेली आहे. पनीर टिक्का मसाला एकदम रेस्टॉरंट स्टाईल. आणि लास्टला आपल्याला ॲड करायचे कसुरी मेथी. ठीक आहे. तर कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम. ठीक आहे. मी फ्रेश क्रीम ॲड करायचे विसरले कारण भूक जास्त लागली होती आमच्या, त्याच्यामुळे क्रीमचं राहून गेला. ओके. फोटोशूट पण व्यवस्थित झालेला नाही आहे, बट इथं पाहू शकता खूप छान टेक्स्चर आलेलं आहे. कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल. आणि बेडगी मिरचीने पण तिचं काम केलेलं आहे. तर थोडीशी ऑप्शनल आहे क्रीम पण असेल तर ॲड करा, म्हणजे फ्रेश क्रीम असते ती अनसॉल्टेड. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.